Hello students, welcome to this session. In today's class we are going to study the AWT label class. In graphical user interface development, what is a label? What is the purpose of the label? ही आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी what I'll do is मी तुम्हाला थोडे images दाखवतो and through that images I'll explain you what is a label class, what is the use of a label class. Now just have a look at this image here. Now ह्या इमेज मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथं जिथं युजर नेम म्हणून लिहिलेलं आहे ही एक लेबल आहे, इथं पासवर्ड म्हणून जे लिहिलेलं आहे ही एक लेबल आहे. म्हणजे आपण लेबल क्रिएट करतो आणि त्या लेबल वरती ही स्ट्रिंग आपण इथं प्लेस करतो, युजर नेम पासवर्ड. इतर बटन्स आहेत, ही टेक्स्ट फिल्ड्स आहेत. नाउ टेक फॉर एक्झाम्पल वन मोर. आता ही फॉर्म बघा, ही फॉर्म पण इज अ व्हेरी बिग फॉर्म, राईट. रजिस्ट्रेशन फॉर्म इन विंडोज फॉर्म म्हणून असं जे लिहिलेलं आहे दिस इज ऑल्सो अ लेबल. आता इथं नेम, ईमेल आय डी, क्रिएट पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, त्याच्यानंतर इथं कंट्री, स्टेट, फोन नंबर, इथं लेफ्ट साइडला जे काही आहे ऑल दीज आर व्हॉट वी कॉल इट ॲज लेबल्स. ना लेबल्स मुळे काय होतंय की नेमकं युजरला आता इमॅजिन करा इथं काही लेबल्स नाही तर ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला काय एंटर करायचंय, राईट, ती आपल्याला कसं कळतंय जेव्हा आपण ह्या लेबलकडे ऑब्झर्व करतो. ह्या लेबलवरती काय लिहिलेलं आहे, एंटर नेम, म्हणजे इथं आपल्याला नेम एंटर करायचं. आता ही लेबल बघा, ह्या लेबलवरती लिहिलेलं आहे ईमेल आय डी, म्हणजे ह्याचं मिनिंग काय, ह्याच्या करस्पॉन्डिंग टेक्स्ट फील्ड मध्ये आपल्याला ईमेल आय डी एंटर करायचं. आता टेक फॉर एक्झाम्पल इथं फोन नंबर, ही लेबल बघून आपल्याला कळतं की ह्या टेक्स्ट फील्ड मध्ये आपल्याला काय एंटर करायचं, राईट. नाउ दिस इज द पर्पस ऑफ द लेबल. नाउ गिव यू टेल यू सम इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट द लेबल. Okay, label is an object of the label class. It is an object of the label class. Second important point is label is a passive control. PASSIVE. Label is a passive control. Now passive control म्हणजे काय, राईट. पॅसिव्ह कंट्रोल म्हणजे जेव्हा ती फॉर्म आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले होते तुम्ही त्याच्यावरती माउस पॉइंटरने क्लिक करा किंवा दुसरं कुठलंही इव्हेंट तिथं जनरेट होत नाही. आता ही फॉर्म तुम्ही ऑब्झर्व करा, ह्या फॉर्मवरती सपोज इथं आपण क्लिक केलं तर तिथं आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन लिहिता येतं, ह्याला आपण टेक्स्ट फील्ड म्हणतो. एंटर नेम, इथं आपण थोडे कॅरेक्टर्स एंटर केले म्हणजे तिथं आपल्याला काहीतरी इव्हेंट एक्झिक्यूट होतं. पण ही लेबल आहे, ह्या लेबलवरती तुम्ही माउस पॉइंटर जाऊन क्लिक केलं किंवा दुसरं काही ऍक्शन परफॉर्म केलं तर ही रेस्पॉन्ड करत नाही. असे कंट्रोल्स जे युजर ऍक्शनला रेस्पॉन्ड करत नाहीत दोज कंट्रोल्स आर व्हॉट वी कॉल इट एज द पॅसिव्ह कंट्रोल्स. ओके, नाउ वी विल स्टडी व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर्स ऑफ द लेबल क्लास. ओके, नाउ लेबल क्लास मध्ये 3 constructors are there. First constructor is the default constructor. Second constructor, एक single argument it will take. That argument data type is string. The third constructor takes 2 arguments. The first argument is string str and second argument is int how, how. I'll explain this one. Okay, now default constructor label, right, ज्या constructor ला arguments नाही आहे that is what we call it as a default constructor. This information you have studied in the core Java. Second constructor मध्ये only one argument string str. Okay, and third constructor has got 2 arguments. First argument is string str and second argument is int how. It is fine, right? Now what is the use of this one? आता imagine I want to create a form like this. ह्या फॉर्म वरती मला जर एक लेबल पाहिजे, युजर नेम or whatever that is किंवा पासवर्ड, right? Suppose if I create an object of the label class. Label class चा ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं? What is the name of the class? Label. Object's name L1 is equal to new label.
Now ही फर्स्ट कन्स्ट्रक्टर जेव्हा आपण यूज करतो लेबल L1 इज इक्वल टू न्यू लेबल, देन व्हॉट विल हॅपन इज एक ब्लँक लेबल तुमच्या फॉर्म वरती क्रिएट होतं. त्या लेबल वरती कुठल्याच प्रकारचं स्ट्रिंग विल नॉट बी देअर. वन एम्प्टी लेबल विल बी क्रिएटेड. Now the second constructor, it will take one argument. That argument is of the data type string. Okay, now I'll create that constructor here. First what I'll do, I'll take the name of the class. What is the name of the class? Label. Then I'll create an object of the label class. L2 is equal to, I'll write new label. And then string argument is there. So string means you'll have to put it in double quotations. Now what is the string I want here? Take for example A, B, C and then semicolon. Now what will happen? ही तुमच्या फॉर्म वरती एक लेबल क्रिएट होता है आणि त्या लेबल वरती string A, B, C will be displayed. Okay. Now the third constructor. Third constructor I create it like this. Label, I create one object L3 is equal to new label LABEL, and see here the two arguments. First argument काय आहे? string str म्हणजे string data type चे एक argument ज्याला आपल्याला double quotations मध्ये द्यायचं, and the second argument is integer how. I'll explain you what is the meaning of this integer how. Okay, now I want this string to be x, y, z, and here see what I am writing here. Label dot write RIGHT. RIGHT I have written it in capital alphabets. This is fine. Again have a look at this one. Label class L3 is the name of the object is equal to new label. There are two arguments for this one. The first argument is string str and there I have written xyz, and the second argument is label dot capital alphabets मध्ये write label dot write. These are the constant. I'll explain you that one. Now because of this one what will happen is तुमच्या फॉर्म मध्ये एक label will be created and ह्या label वरती एक string will be displayed x, y, z. Now look at this one very carefully. पहिला ऑब्जेक्ट जेव्हा आपण क्रिएट केलं तिथं आपण स्ट्रिंग ABC म्हणून दिलं, तर तिथं काय झालं, तुम्हाला त्या लेबल वरती जे स्ट्रिंग डिस्प्ले आहे बाय डिफॉल्ट ती लेफ्ट साइड आहे. यू आर एबल टू ऑब्झर्व दिस वन. ह्या अलाइनमेंट इज ऑन दी लेफ्ट साइड अलाइनमेंट. पण थर्ड कन्स्ट्रक्टर मध्ये आपलं सेकंड आर्ग्युमेंट जे आहे इंट हाऊ ने तुम्ही त्या लेबल वरती डिस्प्ले होणारा टेक्स्ट तुम्हाला लेफ्ट साइडला पाहिजे, राइट साइडला पाहिजे का सेंटर मध्ये पाहिजे, ही तीन कॉन्स्टंट्स वापरून तुम्ही स्पेसिफाय करू शकता. तर इथं आपण आर्ग्युमेंट काय पास केलं? सेकंड आर्ग्युमेंट यू पास हियर इज label dot write. You can see here the second argument I have given here is label dot write. Because of this one a label is created and त्या लेबल वरती जे टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करायचं किंवा स्ट्रिंग जे तुम्हाला डिस्प्ले करायचं ही राइट साइड अलाइन करा. Now one important point here in MCQ pattern is by default when you create a label the text is always left side. It is by default the left side. पण ती जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर you can make it as label dot write. Now I'll tell you what are the three constants which you can use. Now label class मधले ही three constant. First constant is label dot left. Now remember this one, constants लिखताना always capital alphabets से use करायचं. Label dot left. Second one, label dot right, and the third one, label dot center. These are the three constants that are present in the label class. Okay, now till now we have studied there are three constructors for the label class, there are three constants that are there in the label class. And from MCQ point of view, one important thing you should understand here is, right, by default जेव्हा आपण लेबल क्रिएट करतो त्या लेबल वरचं स्ट्रिंग
will always be on the left side. Is this point clear? And one more important point from the MCQ point of view, labels are passive controls. Passive controls म्हणजे ती कुठल्याही युजर इंटरॅक्शनला रेस्पॉन्ड करत नाहीत. Is this point clear? तुम्ही त्याच्यावर माउस पॉइंटर एक नाही 10 वेळेस क्लिक करा, it will not respond. Such type of controls are called as passive controls. असा आणखी एक दोन controls आहेत, but the first passive control is the label. Now we will see what are the methods of the label class. Okay. Now label class has got 4 important methods. The first important method is void set text argument string str. Second method is void get text arguments. Now looking at the methods names वरूनच it will be clear for you. पहिला मेथड कोणता आहे? set text. तुम्ही जर पहिलं कन्स्ट्रक्टर म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरताना तुम्ही कुठलंच टेक्स्ट तुम्ही त्या लेबल वरती स्पेसिफाय करू शकत. पण ड्यूरिंग द कोर्स ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन प्रोग्राम रन होत असताना एखाद्या लेबल वरती तुम्हाला काही नवीन टेक्स्ट द्यायचं असेल तर दॅट टाइम यू कॅन यूज दिस मेथड. व्हॉट इज दॅट मेथड? सेट टेक्स्ट. आणि जे टेक्स्ट तुम्हाला सेट करायचं आहे ती आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही पास करू शकता. सेकंड म्हणजे एखाद्या लेबल वरती जे टेक्स्ट आहे ती टेक्स्ट तुम्हाला रिट्रीव्ह करून इट इज पॉइंट क्लियर. इफ यू वांट टू स्टोर इट नाउ सॉरी इट्स अ रिटर्न टाइप इज स्ट्रिंग. एखादा स्ट्रिंग ऑब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल then you can make use of this method. This method is what we call it as string get text. Next one void set alignment alignment, right? And the argument here is int out, and the last method is int get alignment. Okay, now void set alignment. Alignment आपल्याला 3 प्रकार आहे. बाय डिफॉल्ट लेफ्ट साइडला असते टेक्स्ट. तुम्हाला चेंज करायचं असेल तर यू कॅन मेक यूज ऑफ लेबल डॉट लेफ्ट और लेबल डॉट सेंटर और व्हॉट एव्हर दॅट इज. तर तुम्ही कुठलं अलाइनमेंट तुम्ही सेट करायचं तुम्हाला, राईट, तर ही मेथड त्यासाठी तुम्ही वापरू शकता. अलाइनमेंट जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर सेट अलाइनमेंट. नाउ द लास्ट मेथड इज गेट अलाइनमेंट. एखाद्या लेबल वरती जे टेक्स्ट आहे ती टेक्स्ट लेफ्ट साइडला आहे का राईट साइडला आहे का सेंटर मध्ये आहे ही फाइंड आउट करण्यासाठी जे मेथड आपण यूज करतो दॅट मेथड इज व्हॉट वी कॉल इट एज गेट अलाइनमेंट. इट इज पॉइंट क्लियर? ओके, नाउ दीज आर द 4 important methods of the label class. Now we'll study a small program for the label class. Okay, I'll show you that program. Now this is the program for the label class. You can see here how to write this program. This is an AWT program for the labels, right? Now whenever you are writing an AWT program, it is pointless, right? आता इथून आपल्या सगळे AWT programs will be starting, right? The first step you'll have to specify here is import java.awt.star. You are able to see this one, import java.awt.star, and the next one is import java.applet.star. Okay, I'll write it on the board, it will be clear. First step is import java.awt.star and then one semicolon. Second statement, import java.applet applet.star and one semicolon here, right?
Now these are what we call it as the import statements. आणि आपल्याला AWT प्रोग्राम करताना बेसिकली तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॅकेज लागतं. That package is java.awt.star. And the second important package you'll be requiring is the applet package. Right? Now applet's a comment code. Comment code कसा start होता है? एक /star. And the tag we'll be using here is applet. Applet tag में 3 compulsory attributes है. What are those 3 attributes? Code, width and height. Now the code I will specify here is label demo. The width I will specify here is say some 300 and the height I will specify here is 300. HEIGHT is equal to 300. Then close this angular bracket. Okay, an angular bracket close केल्यानंतर HTML मध्ये you have got something which we call it as the closing tag, and then the comments आपल्याला असं close करायचं. Did you understand this one? What we have done up to now? Okay, you use the applet and then inside the applet tag 3 attributes आपण use केले, code, width and the height. Okay, then we'll start with the class declaration. Class declaration I will write it here. I'll give the name of this class as public class label demo extends applet. Extends applet. Applet program करण्यासाठी class declaration should be like this. How should be the class declaration? Public should be the access specifier. Class is the keyword, name of the class, and त्याच्यानंतर extends applet. Right? Now applet program we are doing. So the method we will be using here is public void init method. INIT. Okay. Now init method मध्ये see I will be creating labels now. How I will be creating the labels? Right? First label I am creating. Label is the name of the class. The object I am creating is L1 is equal to new label, and I have to pass some string here. So what is the string I am passing here? Double quotations मध्ये ONE1. This is the first label I have created. Then the second label I am creating here. Label, that is the name of the class. The object I am creating here is L2 is equal to new label, and the string I am passing here is in double quotations TWO and a semicolon here. Okay. Now I have created 2 labels here. First label is L1. The second label is L2. Then I will create one more and the last label LABEL, the name of the class. The name of the object is L3 is equal to new label, and in the quotations I will specify it as 3. I'll have to close the quotations. Okay. So init method मध्ये first step मध्ये आपण काय केलं? 3 लेबलचे ऑब्जेक्ट्स क्रिएट केलेत L1, L2 and L3. It is point here. L1 वरती string 1, L2 वरती string 2 and L3 वरती string 3. Now remember here students की आपण जेव्हा एखादा कॉम्पोनेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्याला इनिशियलाइज करतो तर ती फक्त तसं मेमरी मध्ये किंवा इट इज देअर इन द प्रोग्राम, पण आपल्याला ही लेबल्स घेऊन जाऊन त्या कंटेनर वरती टाकायचं, कंटेनर वरती प्लेस करायचं. मग त्याच्यासाठी जे मेथड यूज होत आहे that method is what we call it as the add method. It is pointed. Now what I will do here is I will write it here, or I will write it here only, add L1, then add L2 and तिसरा ऑब्जेक्ट कोणता आहे L3, add L3 and then init method आपल्याला क्लोज करायचं and then we'll have to close the class here.
It is pointed. Now remember this one. आपण ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याला त्या कंटेनर वरती आपल्याला होल्ड करण्यासाठी किंवा कंटेनर वरती टाकण्यासाठी जे मेथड आपण यूज करतो दॅट मेथड इज व्हॉट वी कॉल इट एज दी ऍड्स. आणि ऍड्स आर्ग्युमेंट मध्ये जे ऑब्जेक्ट तुम्हाला कंटेनर वरती टाकायचं आहे, जे तुम्हाला क्रिएट केलेला इनिशियलाइज केलेला ऑब्जेक्ट आहे, ती फक्त तिथं स्पेसिफाय ऍज आर्ग्युमेंट म्हणून द्यायचं. समटाइम्स मोस्ट ऑफ द स्टुडंट मिस्टेक काय करतात की इथं L1 ही डबल कोटेशन मध्ये देतात. नाही, L1, L2, L3 काय ही ऑब्जेक्ट्स आहे. ऑब्जेक्ट्स आपल्याला डबल कोटेशन मध्ये देता येते का? नाही. फक्त स्ट्रिंग असेल तर डबल कोटेशन मध्ये देता येते. इट इज फाईन. आता ही प्रोग्राम जेव्हा आपण रन करून एक्झिक्यूट करतो, देन व्हॉट विल हॅपन इज एक ऍपलेट विल बी डिस्प्लेड हियर. त्या ऍपलेट वरती 3 लेबल्स विल बी डिस्प्लेड. 1, 2, 3. कॅपिटल मध्ये आहे का? HREE. Like this, an applet will be created, and in that applet, 3 labels will be displayed. 1, 2, and 3. It is fine. Now here, one more important point you should understand is, आपण जेव्हा add करतो labels ला, तर एक pre-defined format मध्ये ती व्यवस्थित तिथं arrange होते, तिथं place होते. आता इथं 2 कॉम्पोनेंट्स मधलं स्पेस, त्याचं विड्थ किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, हे सगळं ऑटोमॅटिकली प्री डिटर्मिन्ड होते. कसं काय होतंय? बिकॉज यू गॉट अ कॉन्सेप्ट विच वी कॉल इट एज लेआउट मॅनेजर्स. Now, because of these layout managers, the components are very neatly, nicely organized in the container window. Okay. Now we are using applet. Applet is a subclass of what class? Panel. Okay. Now I'll run this program and show it to you. Then you can get an idea how the labels are displayed in the applet window. We'll make use of the applet viewer. Okay. Now just have a look here. I'm going to start the command prompt now. Again, if you can see the program here, you can see this program. Okay, label L1 you used here. Okay, public void init method. Init method मध्ये labels you have created. Now after all this one, what you'll have to do now here is you'll have to the program सगळे save केलेले आहेत, but concentrate on this one here. Add L1. It is fine clear. ही जे statements आहेत, these statements add L1, add L2, add L3. This you'll have to write it very correctly. ना ही प्रोग्राम कंपाइल करण्यासाठी पहिल्या स्टेप मध्ये मला काय करावं लागेल? कमांड प्रॉम्प्ट CMD ओपन करायला पाहिजे. ना इथं F ड्राइव्ह मध्ये माझा फोल्डर आहे CD ऑनलाइन